The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी श्रद्धावान धम्म उपासिका सुरेखाताई उघडे यांनी आपल्या सम्यक आजीविकेतून निर्माण केलेल्या सुंदर अशा निवासाचा गृहप्रवेश धम्मविधी भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते संपन्न करीत असता या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, संपूर्ण MBCPR महाराष्ट्र लेणी संवर्धन समर्थक समूह समिती आणि तिचे सर्व पदाधिकारी तथा संपूर्ण उघडे परिवार या ठिकाणी उघडे परिवाराचे उपस्थित असलेले सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी औरंगाबाद जालना आणि पुण्यातून उपस्थित असलेला उपरवट परिवार पाटील परिवार तथा आपण सर्वांच्या प्रती तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा 2600 वर्षांपूर्वी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, सुंदर अशा घराचं निर्माण ताईने केलं आहे उघडे परिवाराने या पुणे शहरामध्ये। हा बघा निळा पट्टेवाला बंगला तयार केला आहे। सर्वप्रथम आपण सर्वांनी या दोघा उभयंतांचं उघडे परिवारांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन करावे आणि त्यांचं कौतुक करावे। एवढ्या मोठ्या शहरामध्ये पुण्यामध्ये घर बांधणं घर घेणं
ही काही साधी गोष्ट नाही आहे. आताच्या काळात कुठेही घर बांधणं साधी गोष्ट नाही आहे. कारण सगळ्या मटेरियलचे भाव एवढे अव्वाच्या सव्वा झालेले आहेत. सिमेंटच्या गोणीपासून लोखंड असेल किंवा सगळ्याच गोष्टी, टाईल्स वगैरे प्रचंड महाग झालेलं आहे सर्व काही. त्यामध्ये प्लॉट जरी खरेदी करायला गेलं तर औरंगाबादलाही कितीतरी भाव आहे. पुण्याचा तर विषयच नाही आणि मुंबईचा तर विषयच नाही. तरीसुद्धा इथे स्वतःचा प्लॉट घेऊन स्वतःचं हक्काचं घर निर्माण केलं आहे. आणि या सुंदर अशा वास्तूमध्ये आताच भिक्खू संघाकडून गृहप्रवेश धम्मविधीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि ताईंची फार इच्छा होती. आता थोड्याशा त्या नाराज झाल्या होत्या. त्याला कारण होतं की ते सूर्य काय मावळत नव्हता. कारण त्यांच्या मनामध्ये एकच होतं की बा भंतीजी येतील आणि हे आमचे लेणी संवर्धनवाले सर्व टीम येईल. त्यांनी बघा हे अशोक आणि काय कोण कोण बापा आम्हाला काय माहीत नाही, आम्ही तेव्हा काय जन्माला आलो नव्हतो, पण ही संपूर्ण टीम लेणीवरती काम करते. जरा यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावे. आणि तुमच्या समोर त्यांनी त्या काळातील सम्राट अशोक त्यांचा परिवार तुम्हाला दिसावा म्हणून त्यांनी तशा प्रकारची वेशभूषा करून बसलेले आहेत. ते काय बाहेर देशातले नाहीत किंवा दुसऱ्या ग्रहावरून आलेले नाही आहेत, परंतु प्रत्यक्ष सम्राट अशोक आणि त्यांचा परिवार ज्यांनी लेण्या निर्माण केल्या, लेण्यांचं संवर्धन केलं आणि बौद्ध संस्कृती जिवंत राहण्यासाठीचा त्यांनी मोठा खटाटोप केला. आपलं संपूर्ण शासन त्यासाठी कामाला लावलं. आणि म्हणून ताई प्रत्येक त्यांचे जेव्हा जिथे कुठे लेण्यांवरती कार्यक्रम असतात लेणी संवर्धन समितीचे, तिथे त्या हिरहिरीने भाग घेतात. म्हणून त्यांनी या टीमला बोलवलं आहे. आणि मग भंतीजी असावेत, भंतीजींच्या पाठोपाठ हे सर्व राजे लोक चालावेत आणि लोकांनी ते पाहावं. भिक्खू संघाला आम्ही चिवरदान देतो आणि बौद्ध संस्कृती एकंदरीत लोकांच्या लक्षात यावी, लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून पाठीमागे मोठा स्टेज उभा केला होता. पण सूर्य काय जाता जाईना खाली आणि त्यामुळे बघा मध्येच नियोजन बदलून इथे अशा प्रकारे धम्मदेसना कार्यक्रम आयोजित होतो आहे. तेव्हा थोडक्यात मी तुम्हाला उपदेश करेल. बघा गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला दिला आणि बौद्ध पद्धतीने ताईंनी आमच्याकडून तारीख घेतली आणि आम्ही आलो पाहिजे अशी त्यांची फार इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही आज आलो. काल बुद्ध पौर्णिमा संपन्न झाली. बघा तुम्ही सर्वांनी खीर खाली असेल बुद्ध पौर्णिमेची, कारण सुजाताची खीर ग्रहण करून सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालं. तर आपल्याला थोडं थोडं ज्ञान झालं पाहिजे प्राप्त. तर ज्ञान म्हणजे कोणतं बोधीचं ज्ञान तर नाही, कारण बुद्ध पुन्हा पुन्हा म्हणजे लवकर लवकर काय जन्माला येत नाहीत. पण बुद्धांनी जे नॉलेज शिकवलं आहे, तत्त्वज्ञान शिकवलं आहे, त्याच्यातला जो काही अंकुर आहे छोटासा का होईना तो आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आपण निर्माण केला पाहिजे, प्राप्त करून घेतला पाहिजे, तो जतन केला पाहिजे. अर्थातच सम्राट अशोकाने जो बौद्ध धम्म स्वीकारला, बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला, त्या बौद्ध धम्माला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला कुणाला सुखी जीवन जगायचं आहे, ज्याला कुणाला आपल्या जीवनामध्ये आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे, ज्याला कुणाला आपल्या मुलाबाळांना चांगलं घडवायचं आहे, त्यांच्याकडे बुद्ध असला पाहिजे. बुद्ध असणे म्हणजे काय तर शील सदाचार असला पाहिजे. शील सदाचार जर नसेल आणि माडीवर माडीन गाडीवर गाडी किती जरी असेल पण घरामध्ये शील सदाचार नसेल, लेकरांवर चांगले संस्कार टाकले नसतील तर त्या माड्या कधी उद्ध्वस्त होतील, त्या गाड्या कधीच उद्ध्वस्त होतील हे काही सांगता येत नाही. बघा तुम्ही आजही पहा त्या काळातले राजे लोक होते, आता आहेत का? जीवन परिवर्तनशील आहे. इथे परमनंट काहीच राहत नाही. आपला कोणाचाही इथे मालकी हक्क कायमस्वरूपी नाही आहे. भगवंतानं सांगितलं परिवर्तन हा जीवनाचा निसर्गाचा विश्वाचा नियम आहे. त्यामुळे या जीवनामध्ये आपल्याला बौद्ध पद्धतीने शील पालन करून पंचशील उपोषण पालन करून जीवन जगता आले पाहिजे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा काल सर्वत्र जगभरामध्ये साजरी झाली. तुम्ही पाहाल असेल, यूट्यूबवरती पाहत असाल, तुम्ही गुगलवरती पाहत असाल, एक जगातल्या 120 देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी झाली. बघा किती, जगातील 120 देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी केली. कारण बुद्ध भगवान जे होते आपल्या भारत भूमीचे ते सुपुत्र होते. कालच्या वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनामध्ये महामाया देवी आणि राजा शुद्धोधन यांच्या माध्यमातून सिद्धार्थ गौतमाचा वैशाख पौर्णिमेला जन्म झाला. एक राजकुमार म्हणून, एक बोधिसत्व म्हणून. आणि त्या सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला आणि वयाच्या 35व्या वर्षी बुद्धगया येथे, आजही बुद्धगया आहे, तुम्ही कधी गेला तिकडे तर त्या बुद्धगयेला बोधिवृक्षाखाली बसून त्यांना दुःख मुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले.
4 आर्य सत्यांचा लाभ त्यांना झाला, दर्शन झालं आणि भगवंताने या जगाला सांगितलं की दुःख विनाकारण नाही आहे. सगळे लोक जे दुःखी आहेत, दुःखाचा प्रकार आणि प्रमाण वेगवेगळा आहे, प्रत्येक जण दुःखी आहे. बघा आता तुमचे चेहरे जर पाहिले, आता यांचा चेहरा थोडासा उतरलेला, आता अगोदर प्रसन्न होता, आताही प्रसन्न झाला, पण मध्ये मध्ये पाहिला असा बारीक झाला होता. आता दुःख प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं पत्नीचं दुःख वेगळंच तर पतीचं दुःख वेगळंच आहे, सासूचं दुःख वेगळं तर सुनेचं वेगळंच दुःख आहे, जाऊचं मोठ्या जावेचं वेगळं तर लहानीचं वेगळंच दुःख आहे, म्हाताऱ्यांचं दुःख वेगळं, तरुणांचं दुःख वेगळंच आहे. प्रत्येक जण इथे कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी आहे. दुःखाचा प्रकार आणि प्रमाण मात्र फक्त कमी जास्त आहे. आणि म्हणून आपण कोणत्या घरात राहतो, कोणत्या नोकरीवरती आहोत, किती श्रीमंती आपल्याकडे आहे, शिक्षण किती आहे, हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. आपला स्वभाव कसा आहे, आपण आनंदी आहोत की नाही, आपण प्रसन्न आहोत की नाही, हे मात्र फार महत्त्वाचं आहे. म्हणून कधी कधी भगवंतानं सांगितलं आहे, झोपडीत राहणारे लोकसुद्धा निर्मळ मनाचे जर असतील, कुणाला त्रास देणारे नसतील, कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणणारे नसतील, तर ते लोक प्रसन्न चित्ताने जगू शकतात. बघा प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरती झळकते. पण मोठमोठ्या घरातले लोक जर मनाने गरीब असतील, लोकांना त्रास देणारे असतील, तर त्यांच्या मात्र डोळ्यात सदान कदा अश्रूच असतात. मग कधी विचारा, बरं आहे का बाई? नाही म्हणते, काय सांगा, पोरग त्रास देते, पोरगी त्रास देते, सुनत त्रास देते, विचारूच नका. आणि त्यामुळे भगवंताने सांगितले, खऱ्या अर्थाने तुम्हाला गृहस्थी जीवनाला आनंदमय बनवायचं असेल तर काही अटी आणि शर्ती पाळल्या पाहिजे. जेव्हा भगवंताने बुद्धत्व प्राप्त झालं, वैशाख पौर्णिमेला पहिला उपदेश केला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा सारनाथला, आणि त्यानंतर कालच्याच वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. किती घटना घडल्या कालच्या पौर्णिमेला भगवंताच्या जीवनात? 3 घटना घडल्या. एक तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला, ती वैशाख पौर्णिमाच होती. त्यानंतर तेच सिद्धार्थ गौतम बोधिसत्व वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध झाले, आणि त्याच तथागत भगवान सम्यक संबुद्धाचं त्याच वैशाख पौर्णिमेला महापरिनिर्वाण झालं. बघा तीच पौर्णिमा होती, 3ही घटना त्याच पौर्णिमेला घडल्या, आणि 3ही घटना निसर्गाच्या सानिध्यात घडल्या. जरी राजकुमार म्हणून जन्माला आले, पण महालात जन्म झाला नाही, लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षांच्या खाली जन्म झाला. बघा तुम्ही कशा घटना आहेत ह्या. जरी ते राजकुमार म्हणून जन्माला आले, पण बुद्धत्व प्राप्त करताना बोधिवृक्षाखाली, पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानप्राप्तीनंतर ते सर्वोत्तम व्यक्तिमत्व ठरले या जगतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये. महापरिनिर्वाण होताना सुद्धा शाल वृक्षाच्या खाली त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. ह्या अचंबित करून टाकणाऱ्या 3ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्या भगवान बुद्धांनी अंगुलीमालामध्ये परिवर्तन घडून आणलं. 999 खून करणारा अंगुलीमाल, आईचा खून करण्याचा विचार करणारा अंगुलीमाल भिक्खू बनवला भगवान बुद्धाने, आणि बळजबरी नाही, त्याला लक्षात आणून दिले की तू चुकत आहेस. भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याने स्वतः ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की माझं काहीतरी चुकते काय. जोपर्यंत आपण चूक कबूल करत नाही तोपर्यंत आपण सुधरत नाही. बघा तुम्ही कोणा चोराला म्हटलं तू चोरी केली तर म्हणते केली तर केली, काय करतो मग तू? पण जेव्हा तो ॲक्सेप्ट करेल, स्वीकारेल की हो माझ्याकडून चोरी घडली, तेव्हा तो हात जोडेल आणि पुन्हा ते बदल होईल त्याच्यामध्ये. पण शिरजोरी केली की बदल होईल का? आता तुम्हीच पहा बापा, तुमच्या कुटुंबात तुम्ही शिरजोरी समजा कर, तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण जर यदा कदाचित कौटुंबिक जीवन जगणारे तुम्ही आहात आणि तुमच्याकडून चूक झाली आणि कोणीतरी म्हटलं बा हे कसं काय जास्त मीठ पडलं भाजीत, ते म्हणते मग काय झालं? आता मग काय झालं म्हटल्यावर चूक सुधरेल काय? नाही. आणि तिथं जर म्हटलं आपण सॉरी चूक झाली माझ्याकडून, पुढे करणार नाही, तर गोष्ट थांबते की नाही तिथं? पण लोक आग लावणारे ना आग ओकणारेच असतात, त्याच्यामुळं भडकाच उठत राहते घराघरातून, आणि त्याच्यामुळं घरातलं वातावरण बिघडते. एकाच घरातले लोक पण पाहतात 36चा आकडा आहे म्हणतात बापा, पटतच नाही म्हणते, कोणाबरोबरच पटत नाही. आणि ज्यांचं कोणाबरोबरच पटत नाही ते कधीच सुखी राहू शकत नाहीत. काही त्यांच्याकडे किती काही असू द्या ते दुःखीच राहतील. बघा काही झालं की तोंडावर बाराच वाजलेले. बघा घर झाले, दार झाले, गाडी झाली, सगळं झाले, लेकरं बाळं सगळं वेल मांडवायला गेली, 5चे 50 झालेत, पण मूड बदलला नाही, आपला स्वभाव बदलला नाही की मग काही असू द्या, किती धन दौलत पायावरती लोळण घेत असलेली तर सुखी नाही जगू शकत, प्रसन्न नाही राहू शकत, आनंदाने नाही राहू शकत. एकच मोड असते, तोच बॅटरी लो झालेला. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की आपली बॅटरी लो होऊ द्यायची नाही, आणि त्याच्यासाठी नेहमी ध्यान करायचं, शील पालन करायचं, विहारात जायचं, लेण्यांवरती जायचं, काही ना काही ॲक्टिव्हिटीज करायच्या.
एकदम नाराज राहायचं नाही. माझ्याच वाट्याला दुःख आहे, माझ्याच वाट्याला दुःख आहे, आता माझं काही खरं नाही आणि माझ्याच वाट्याला काय शनी लागली का? म्हणजे कोणता शनी कशाला येईल तुमच्या मागे बापा? काय पडलंय त्याला रिकाम आहे का ते तुमच्याच मागे लागायला? म्हणजे अशा लोकांच्या काही लोक म्हणजे शनीच मागे लागली. कशाला लागली तुमच्याच मागे? जगात करोडो लोक तुमच्याच मागे लागलं कोणती येऊन शनी कोणा? भगवान बुद्ध म्हणाले मन निर्मळ पाहिजे, तुमचं काम चांगलं पाहिजे, तुमची वाणी चांगली पाहिजे, तर तुम्ही सुखी राहाल. कारण आपल्या हातात आहे म्हणाले भगवान बुद्ध. आपल्याला सुखी बनवायचे की दुःखी बनवायचे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. कोणती बाहेरची शक्ती दुःखी बनवत नाही आपल्याला, कोणती बाहेरची शक्ती आपल्याला सुखी बनवत नाही. आपलं तोंड जर चांगलं आहे, वाणीचं कर्म जर चांगलं आहे, मनाचं कर्म जर आपल्या चांगलं आहे, मन जर निर्मळ आहे, आपलं हातापायानं कोणाला त्रास देत नसेल, पुण्यकर्म कुशल कर्म करत असेल, मदत करत असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले तुमच्या एवढं सुखी कोणी नाही आहे. आणि जर तुम्ही या वाणीचा दुरुपयोग करत असाल लोकांना त्रास देण्यासाठी, या मनाने लोकांबद्दल वाईट विचार करत असाल, या हातापायाने लोकांना त्रास देत असाल, तर जगातली कोणती ताकद आहे अशी तुम्हाला म्हणेल की बा तुम्ही सुखीच राहो? म्हणेल का कोणी? असं नाही म्हणू शकत. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे तो आपण अंगीकारला पाहिजे. धम्माचा अंगीकार केल्याशिवाय, आचरण केल्याशिवाय सुख कुणालाही नाही. भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलं, डॉक्टर कितीही चांगला असेल, त्यानं MBBS केला असेल, BHMS केला असेल, MD केली असेल, तो सर्जन असेल, काय जे असेल, त्याचं लय मोठं हॉस्पिटल असेल, तो किती हुशार असेल, निष्णात असेल, आपण त्याच्याकडे पेशंट म्हणून गेलो, त्यानं दवा वगैरे लिहून दिली बरोबर कागदावरती, आणि आपण त्याचं नुसतं कौतुकच करू लागलो, बापा कायच माडी बांधली डॉक्टरनं, मोठं हॉस्पिटल, खूपच मोठं हॉस्पिटल आहे आणि लयच फेमस हॉस्पिटल आहे, आणि या डॉक्टर सारखा तर डॉक्टरच नाही बापा, कुणाच्या तोंडात त्याचंच नाव आहे. समजा 1 महिनाभर कौतुकच केले, फक्त त्या चिठ्ठीवर औषध लिहून दिले, ते घेतलं नाही, काहीच नाही. होते का आजार बरा कोणाचा? तरी होईल का? होईल? पोटदुखीसाठी मेडिकलवर गेलो समजा आणि गोळ्या आणल्यात, आणि त्या मेडिकलवाल्यानं ती ओळख आहे आपली समजा, तर मेडिकलवाल्यानं बरोबर डॉक्टरला न विचारता गोळ्या दिल्या आपल्याला, आणि त्या गोळ्या घरी आणून ठेवल्यात, आणि त्या गोळ्याकडे पाहतच बसलो नसतो. बापा हिरव्या गोळ्या दिसतात, काय सुंदरच पॉकेट चमचम चमकू लागलं, आणि गोळी कशी असेल बापानं असेल तशी ठेवून दिली. घंट्यावर त्या 2-3 दिवस त्या गोळीकडेच, त्या गोळीचंच कौतुक केलं, तर दुखणं बरं होईल का? भगवंताने तसंच सांगितलेलं आहे. कारण जर आपण दुःखी आहोत, आजारी आहोत, तर गोळ्या औषध घ्यावे लागतील, पथ्य पाळावे लागतील. तर भगवंताचाही धम्म तसाच आहे. आपल्याला आचरण करावं लागते. विनाकारण ॲटोमॅटिकली कोणी इथे सुखी बनू शकत नाही. जसं की आपोआप शेतातलं धान्य येऊ शकत नाही. जसा शेतकरी आहे, भगवंताने सांगितलं, एखादा शेतकरी आपल्या शेतीमध्ये बीज लावेल आणि 6 महिन्यानेच जाऊन पाहतो मी किती आले, काय आले, तर येईल का बीज बरोबर? त्याचं धान्य येईल का बरोबर? त्याला नांगरावं लागेल, खुरपावं लागेल, निंदन करावं लागेल, तर ते धान्य पीक जे कोणतं आहे ते व्यवस्थित येईल. मनुष्य जीवनाचंही असंच आहे. आपण माणूस आहोत, श्रीमंत आहोत, शिकलेले आहोत म्हणून सुखी होऊ असं बिलकुल नाही म्हणाले भगवान बुद्ध. काया वाचा मनावर संयमच ठेवावा लागेल, लोकांशी प्रेमाने वागावं लागेल, लोकांची सेवा करावी लागेल, आपल्याकडून कोणतेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता बाळगावी लागेल, तेव्हा आपण सुखाने राहू. अन्यथा आपण सुखाने राहू शकत नाही. म्हणून गृहस्थ जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं, बघा ज्या कोण्या गृहस्थांना आनंदाने जीवन जगायचं आहे त्याच्याकडे 4 गोष्टी असल्या पाहिजे. बघा काय म्हणाले भगवान, ज्या कोण्या व्यक्तीला आनंदाने जीवन जगायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे, आनंदाने, टेन्शन फ्री. आता तर बापा फार क्वचित लोक असे असतात की टेन्शन फ्री. जास्तीत जास्त टेन्शनवालेच लोक आहेत बघा जगामध्ये. बिलकुल कोणतंही टेन्शन, सगळं काय असलं तरी टेन्शनच आहे म्हणते मला. तर टेन्शनवाले लोक फार जास्त असतात. तर भगवंत म्हणाले 4 गोष्टी ज्यांच्याकडे असतील तर ते लोकच प्रसन्न राहू शकतात, आनंदी राहू शकतात. त्यामध्ये पहिलं सांगितलं भगवंताने की गृहस्थांना धन कमवता आलं पाहिजे. काय म्हणाले भगवान? धन संपत्ती कमवता आली पाहिजे ना. आता यांनी जसं गावाकडून इकडून इथं येऊन बंगला बांधला तर हा आनंद आहे ना एकदम, बरोबर की? छाती ठोकपणे अभिमानाने सांगू शकतात, उघडे साहेब आम्ही घर घेतलं तळवडीला पुण्याला आणि असा बंगला बांधला आहे बघा. आता हे फोटो बिटो पाहतील तर जे बिलकुल ज्यांनी बांधलं नाही घर किंवा सोयरे धायरे म्हणतील अरे वा वा, पण ज्यांचं मन काळं आहे ते म्हणतील 2 नंबरचा पैसा आणला असेल कुठून. बापा विचारूच नका. कौतुक करणारे लोक नसतात. भगवान बुद्ध म्हणाले, आणि आम्ही तर लोकांमध्ये आता राहतो फिरतो तर लोक सांगतात, भंतेजी तुम्ही म्हणता ते खरंच आहे. म्हणतो काय? तर कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही, जवळच्या लोकांना प्रगती सगळेच नाही. तुम्ही तर चांगलेच आहे बापा, पण काही लोक खालीवरच पाहते. टी व्ही आणले, घर चांगलं, कुठून आणलं असेल पैसा म्हणते, असं बारीक बोलतो, कुठून आणला असेल पैसा,
चोरी केली की कोणाला मारलं की काय केलं, भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही दुसऱ्यांचं कौतुक केलं तर तुमचंही भलं होते, पण तुम्ही जर वाईट विचार केला, समजा कोणा घर बनवलंय आणि तुम्ही जर वाईट विचार केला, यानं कुठून तरी पैसे आणले असेल आणि असंच केलं असेल तसंच केलं असेल, तर तुमचं तर घर कधीच होणार नाही. समजा जे कोणी विचार करतील तसा कोणाच्याही बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून पहिली गोष्ट धन कमवता आलं पाहिजे जीवनामध्ये. भगवान म्हणाले दीर्घोद्योगी बना, मेहनत करा, मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, रिकामं खाल्लं नाही पाहिजे. भगवंताने सांगितलं, कृषी भारद्वाजाने भगवंतावर आरोप केला होता की तुम्ही रिकामेच आहे. भगवंतानं समजून सांगितलं रिकामं खात नाही, फुकटचं खात नाही मी पण. भगवंताच्या धम्मामध्ये बौद्ध साहित्यात कृषी भारद्वाजाचं सूक्त आहे बघा, आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे आपण. भगवान बुद्धांनी सुद्धा फुकटची भाकरी खाली नाही, कोणतेही भिक्खू सुद्धा फुकटची भाकरी खात नाही. जे धम्माचा उपदेश करतात, लोकांचं मन निर्मळ करतात, लोकांमध्ये परिवर्तन घडवतात. म्हणून भगवंताने गृहस्थांना सुद्धा देखील सांगितलं की फुकटची भाकरी खाऊ नका, तुम्ही मेहनत करा, मेहनत करून स्वतः वेल सेटल व्हा, तुम्ही स्वतःचं घर निर्माण करा, लेकरांसाठी पैसे कमवा, स्वतःसाठी पैसे कमवा. आणि म्हणून पैसा कमवणे, धन कमवणे हा एक गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. बघा काही काही लोक, काल एक आई आली होती आमच्याकडे, बाबा आले होते, भंतेजी म्हणे आमचा एक मुलगा आहे धडधाकट आहे, लग्न लावून दिलं, 2 लेकरं आहे म्हणे भंतेजी, परंतु ते काहीच काम धंदा करत नाही, बिचारी बायकोच कंपनीत कामाला जाते म्हणे आणि तिच्या पगारावरच घर चालते म्हणे. आता सांगा आहे का काही कामाचा संसार? भगवान बुद्धांनी सांगितलं की मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि कष्ट करून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह आपण चालवला पाहिजे. तर पहिला गुण सांगितला भगवंताने की तुम्ही धन संपत्ती कमवली पाहिजे आणि धन संपत्ती कमविली पाहिजे. याच्यानंतर भगवान बुद्धांनी दुसरी गोष्ट सांगितली ती खर्च पण करता आली पाहिजे. नाही तर काही काही लोकांचं पाहतो, पहा बरेच लोक कमवतात 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 आणि बटन दबतेन जातात. भगवंताच्या काळात असाच एक सावकार होता, तो सावकार म्हणजे आता सावकार होता, श्रेष्ठी होता एकदम, परंतु त्याला मूलबाळ गणगोत कोणी नव्हतं, त्याच्याकडे धनदौलत भरपूर होती. एकदा प्रसेनजित राजा त्याची तो सावकार मरण पावला, तर प्रसेनजित राजा त्याच्या तेव्हाच्या नियमानुसार त्याची धनदौलत आणण्यासाठी गेला. येता येता भगवंताकडे गेला विहारामध्ये प्रसेनजित राजा. भगवंताने विचारलं महाराज कुठे गेले होते दुपारच्या वेळेला? तर राजा प्रसेनजितानं भगवंताला सांगितलं भगवान आपल्या श्रावस्तीमध्ये एक सावकार होता, त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात धनदौलत होती, तो मरण पावला, मृत्युमुखी पडला आणि मृत्युमुखी पडला तर भगवान त्याची जी धनदौलत आहे आमच्या नियमानुसार ती राज्याच्या याच्यामध्ये शासनामध्ये घेऊन आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण भगवान त्याच्याबद्दल तुम्ही जर विचाराल मला की सावकार कसा होता काय होता, तर भगवान तो एवढा कंजूस होता की त्याच्या अंगावरचे वस्त्र कितीतरी वर्षापासून एकच घालत होता, तो वापरत होता, बिलकुल झरझर झाले होते वस्त्र पण बदलत नव्हता. भगवान ज्या रथात तो फिरायचा तो घोडा जो होता तो हडकुळा झालेला होता, पण त्याने घोड्याला चाराय टाकला नाही, पैसे कमी होतील तिजोरीतले म्हणून. आणि भगवान त्याच्या रथावरती रथाचे चाकं किंवा लाकूड वगैरे ते जीर्ण झालं होतं. भगवान त्याचं जेवण जर म्हणाल तर एकदम फिक्की डाळ होती आणि थोडासा भात खात होता, पंचपक्वान खाताही नव्हता. हालाकी भगवान तो फार प्रचंड श्रीमंत सावकार होता. तर असा का असेल? तर भगवान म्हणाले असे काही काही लोक असतात, पैशात जीव असतो, कंजूस असतात, प्रचंड प्रमाणामध्ये धन दौलत असते पण त्याचा उपभोग घेत नाहीत. आणि म्हणून भगवंताने दुसरी गोष्ट गृहस्थांच्यासाठी सांगितली की धन खर्च पण करता आलं पाहिजे. नाही तर बँकेत बॅलन्स तसंच राहते आणि माणसं निघून गेले, समजा एखादी आई गेली, बाबा गेले, मरण पावले की लोक जवळ येतात आणि म्हणतात गळ्यात काय राहिले का पहा, बोटात हातात काय राहिले का पहा, म्हणतात पिशवी वगैरे, पॉकेटमध्ये काय ठेवलं का पहा. तुमच्या म्हणजे का बाबा सगळ्यांच्याच अंगावरचं अगोदर सगळं काढून घेतात आणि नंतर म्हणतात चला, म्हणतात आता आंघोळीला काढा आणि उचला, म्हणतात लवकर लावा डाग, आग्नी डाग द्या, संपवान चला घरी म्हणतात लोक. बघा ज्या पैशात जीव असतो, ज्या धनात जीव असतो, ज्या कागदपत्रात जीव असतो, ज्या लोकांमध्ये जीव असतो, एका क्षणात लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात. साहेब म्हणत नाहीत गेल्यावर, लोक म्हणतात का पाहिलं का तुम्ही कुठे ॲम्ब्युलन्स मधून बॉडी आली का म्हणतात. बघा साहेब असेल तो तिस्मार खाना असेल, आमदार खासदार नगरसेवक सरपंच कोणी जरी असेल, बाई असेल माणूस असेल, एकदा आपण गेलो मेलो की आपली किंमत एकदम झिरोच होते, आलेख असा डाऊनच होते, आपला बॅटरी पूर्ण डाऊन होते आपली. लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली, लोक म्हणत नाही मॅडम कुठपर्यंत आल्या, साहेब कुठपर्यंत आले म्हणतात का. तर भगवंतानं जीवनाचा हा अनित्य सिद्धांत शिकवला की जर मेल्यानंतर असं होणार आहे आपलं, तर जिवंतपणे कशासाठी अहंकार पाहिजे, जिवंतपणे लोकांकडे पाहून तोंड वाकडं कशासाठी पाहिजे. तुम्ही लोकांवर प्रेम करा, आपुलकी, जिव्हाळा, दया, भाव ह्या अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा मी लोकांना सांगत असतो मेल्यावर लोक रडतात बघा,
आईसाठी, बापासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी, पतीसाठी लोक रडतात. त्या लोकांना मी प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतो, मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, त्याला खाऊ पिऊ घाला. मेल्यावर रडून काय उपयोग आहे? बऱ्याचदा लोक पश्चाताप करतात बघा, अरे आमच्याकडून राहून गेलं, हो हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, त्यांना जवळ केलं नाही किंवा भांडण झालं होतं वगैरे वगैरे, पाहायला गेलो नाही. भगवान बुद्ध म्हणाले, जिवंतपणे माणसाचं होता आलं पाहिजे. तुम्हाला धन दौलत येत राहील, जात राहील, हे शरीर आपल्याला कधी धोका देईल सांगता येत नाही. आणि असं काही नाही की म्हातारपणातच लोक मरतील म्हणून, असं आहे का काही गणित? बिलकुल नाहीये. कधी कोणी जाऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं, धन खर्चही करता आलं पाहिजे. लोकांना काही कपडे घ्या, कोणाला जेवू घाला, विहारात जा, दान पुण्य करा. हे भगवंताने त्यासाठीच तर शिकवलं, लोकांना पुण्य करायला. आता बघा चिवरदान करत आहेत ताई, त्यांच्या उघडे परिवाराच्या वतीने त्यांची फार इच्छा होती, पण तिला चिवरदान वगैरे करायचं आहे, सगळा प्रवास खर्च वगैरे हे जे काही आहे पुण्य आहे, दान आहे. पैसा येतो जातो. दवाखान्यात बापा किती पैसे जातात कोणाचे, मेडिकलवर म्हणू शकतो का कमी करता का जरा? डॉक्टरला म्हणतो का आपण? कोणीतरी म्हणते का डॉक्टरला पैसे कमी करा? आणि करील तरी का कोणता डॉक्टर? जा म्हणते दुसरीकडे घेऊन जा म्हणते मग. आणि आता तर बापा ते अगोदरच पैसे घेतात म्हणते, रिसेप्शनला पैसे अगोदर जमा करा, नंतर ऑपरेशन करतो, फॉर्म हा भरा, याच्यावर सांगा की काही जर झालं तर आम्हीच जिम्मेदार आहे, सांगा आता. आणि जर असं होते तर म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की धन खर्चही करता आलं पाहिजे. केवळ कमवलंच नाही पाहिजे, तर कमवलंही पाहिजे आणि खर्चही केला पाहिजे. ही दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी गोष्ट सांगितली, कर्जबाजारी होता कामा नये मनुष्याने. काय म्हणाले भगवान? कर्जबाजारी होता कामा नये. आज जे लोक कर्जबाजारी आहे ते कोणत्याही जाती धर्माचे असो, परेशान असतात बघा. भाकर गोड लागत नाही, जेवण धकत नाही त्या लोकांना, बीपी हाय लो होतो लोकांचा, जर कुणाचं कर्ज आहे, कुणाचं व्याज आहे तर. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, जर कोणाकडून घेतले पैसे उसने व्याजाने, लगेच परत केले पाहिजे. कारण ज्यांच्याकडून पैसे घेतलेत ते नेहमीकरिता आपल्यासाठी एकदम वाईट भाव व्यक्त करत असतात. त्यांच्या लेकराबाळाचं वाईट हो, त्यांचं वाईट हो, साहजिकच आहे ही गोष्ट. बघा तुम्ही कोणाला जर असं आपण केलं तर. म्हणून भगवंताने सांगितले, कर्जबाजारी होता कामा नये. कुणाकडून ऋण घेतलाय ते लगेच फेडलं पाहिजे, कोणतंही ऋण असो. आणि त्यामुळे तिसरी गोष्ट भगवंताने सांगितली, कर्जबाजारी होऊ नका. झाले तर लगेच त्याची परतफेड करा. बुडवू नका कुणाचे पैसे, कुणाचं काही जर. गावाकडे बघा, कधी कुणाच्या भाजी वगैरे दिली तर रिकामी वाटी देत नाहीत बघा. माहिती तुम्ही गावाकडेच आहे काय? असं नाही का शहरात? धीरूभाई अंबानीच्या घरी थोडी जन्मले, गावाकडे होते बघा. काही जरी दिलं, पीठ जरी दिलं कोणाला तर ती रिकामं देत नाही. ताट वाटी तांब्या जे काही आहे तर त्याच्यात टाकून देतात. वाटीत भाजी आणली तर ती भाजी होई पण नाही म्हणतात, थांबा जरा भाजी व्हायची बाकी आहे, आणि ती भाजी परत त्यांना पण भरून देतात त्यांच्याकडे. म्हणजे याचा अर्थच असा भगवंताने त्या काळात सांगितला, कुणाचे ऋण ठेवायचे नाही. म्हणजे कर्जबाजारी व्हायचं नाही कोणत्याही बाबतीत. पैशाचीच गोष्ट नाही, कोणत्याही बाबतीत कर्ज कोणाचं ठेवायचं नाही, ऋण कोणाचं ठेवायचं नाही. ते फेडलं पाहिजे आणि प्रेमानं. नाही ते हे घ्या तुमचं, म्हणजे त्यांनी दिलंय आपल्याला संकटात, ते गेलं कुठं, त्यांना परत द्यायचं. आणि आपल्याकडून झालं नाही तर तेव्हा तोंड वाकडं करून द्यायचं. उपकार गेले कुठं, त्यांच्यावर अपकार करायचे. तर भगवान बुद्ध म्हणाले, ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्जबाजारी झालं नाही पाहिजे. समजलं तुम्हाला 3 गोष्टी? चौथी महत्त्वाची गोष्ट सांगितली भगवंताने, ज्यांना कुणाला आनंदाने जीवन जगायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे, पोराबाळांचं भलं व्हावं, सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल तर चौथी गोष्ट सांगितली की आपल्याला जीवनामध्ये धार्मिक बनता आलं पाहिजे. बघा अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांचा मी नेहमी संदेश देत असतो. बाबासाहेबांकडे काय कमी होतं? MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या होत्या त्या काळात. 3 बॅरिस्टरांपैकी 1 बॅरिस्टर होते. बाबासाहेब मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते. आणि एवढं सगळं काही असताना प्रसिद्ध होते. बाबासाहेबांना धर्मांतराची काय गरज होती मग? समजा ज्या लोकांना असं वाटते की पैसा सर्व काही आहे, पदप्रतिष्ठा सर्व काही आहे, शिक्षणच सर्व काही आहे, तर त्यांनी थोडासा बुद्धीला ताण द्यावा आणि विचार करावा, बाबासाहेबांनी बुद्ध कशाला स्वीकारला मग? नाही का? ही गोष्ट आहे. धम्म प्रत्येक माणसासाठी अत्यावश्यक आहे. धम्म माणसाला आशावादी बनवतो, धम्म माणसाला दुःखमुक्त करतो, धम्म माणसाला पुढे आणि पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि त्या धम्माच्या आचरणामुळे माणसामध्ये परिवर्तन होते. म्हणून गृहस्थ जरी असाल तर भगवंतानं सांगितलं चौथी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही धार्मिक असले पाहिजे. म्हणून तुम्ही श्रीलंका, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, कोणत्याही, जापान, आता जापान किती देश प्रगत आहे, पण तुम्ही जापानच्या लोकांकडे पहा, त्यांची चर्या कधी पाहिली असेल तर अत्यंत विनम्र असतात बघा जापानचे लोक. आणि आपल्याकडं तर बापा धक्का जरी लागला, धक्क्याला बुक्कीच आहे म्हणते. तू माझ्याकडे पाहिलंच का याच्यावरूनही भांडण करते, आणि पाहिलं का नाही याच्यावरूनही भांडण करते. पहा होते की नाही असं? बापा होते की नाही म्हटल्यावर काही विषय आहे का? तुम्ही काय अपवाद आहे का त्याला? अशा कितीतरी गोष्टी आहेत बघा. बोललं तर कसं काय बोललं म्हणते माझ्यासोबत तू, आणि नाही बोललं
तर बोललंच कसं नाही म्हणते माझ्यासोबत. म्हणजे इकडचे असे लोक, इकडचे म्हणजे काही लोकांची गोष्ट, तुम्ही नाही बापा, तर काही लोकांची गोष्ट अशीच आहे बघा. लांड्याची धर म्हटलं की बांड्याची धरते, आणि बांड्याची धर म्हटलं की लांड्याची धरते. बघा तुम्हाला गोष्ट माहीत असेल, आपण दृष्टांत सांगत असतो. आणि घराघरात अशी गोष्ट आहे, काही अपवाद वगळता. म्हणून भगवंताने सांगितलं धार्मिक बना. जपानचे लोक, श्रीलंकेचे लोक तुम्ही कधी जर पाहिले तर बघा खरंच विनम्र असतात. लेण्यांचे काम करणारे लोक आहे बघा, तुम्ही फॉरेनर वगैरे कधी आलेले पाहत असाल, एकदम चेहऱ्यावर स्मित हास्य करताना. आपलं पाहिलं की इकडं नाक वाकडं करते बघा. आपल्याच माणसानं पाहून नाक वाकडं करणारे लोक भरपूर असतात. तुम्ही फॉरेनरकडे पहा, ते प्रसन्न राहतात, एकदा स्माईल करतात. आपण बोलो न बोलो, माहिती आहे तुम्हाला, हाय हॅलो करतील, ते एकदम स्माईल करतील. भगवंत म्हणाले याला का पैसे लागतात का चेहऱ्यावर हास्य ठेवायला? लागतात का? पण काय माहीत काय लोकांची कोणतं काय शिस्ते इकडं, एकदम तम फुगून तोंडास. अरे बाप्पा झालंय काय, ठीक आहे, दुःख आहे, कोणतं संकट आहे, त्रास आहे, परेशान आहे, कोण बोललं ठीक आहे ना, पण त्याला इग्नोर मारा ना. भगवान म्हणाले दुःखाला इग्नोर मारा, तुम्ही दुःख डिलीट करत राहा आणि सुखाला डाउनलोड करत राहा. सुख देणाऱ्या पण भरपूर गोष्टी असतात ना, नसतात काय? बिलकुल भरपूर असतात. पण आपला स्वभाव जो आहे तो तसाच वळत असतो, भगवंताने सांगितलेला आहे. आणि त्यामुळे लोहचुंबकाचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. लोहचुंबक जर असेल तर ते लोखंडाकडेच आकर्षित होते, सोन्याकडे आकर्षित होत नाही. तसेच काही लोक जर वाईट स्वभावाचे असतील तर वाईट लोकांकडेच आकर्षित होतात, चांगल्या स्वभावाचे असतील चांगल्या लोकांकडे आकर्षित होतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून भगवंताने चौथी गोष्ट सांगितली आहे की धार्मिकता असायला पाहिजे. आणि धार्मिकता म्हणजे काय? तर दान पुण्य करणे, शील पालन करणे आणि ध्यान साधना करणे, बुद्ध विहारामध्ये जाणे, असं धार्मिक कार्य करणे, याला धार्मिकता म्हणतात, भगवंताने सांगितलेली. आणि म्हणून निश्चितपणे सुरेखाताई उघडे आणि उघडे साहेब इथे बसलेले आहेत. आता मी आलो तर त्यांचं आडनाव, मागच्या वेळेस बोललो मी त्यांना, बापा आडनाव तेवढं बदला म्हणे. आल्या मला म्हणे भंतेजी मी उघडे आहे म्हणे. 2 मिनटं पाहिलं त्यांच्याकडे, म्हणून असं कसं म्हणता बापा उघडे आहे म्हणून. एवढे काही डेंजर आडनाव बघा. काल सांगलीवरून औरंगाबादला भेटायला एक परिवार आला होता, त्यांचं भलतंच काहीतरी आडनाव होतं, 7-8 अक्षराचं. मला ते आठवलं, आताही आठवत नाही बघा. त्यांनाही म्हटलं मी आडनाव बदलून घ्या, चांगलं आडनाव ठेवा एकदम. असे काही लोकांचे असे रुबाबदार आडनाव राहतात बघा. आणि गॅजेटमध्ये चेंज करू शकतो. आता त्या काळात आपल्या लोकांच्या आजोबाचे पंजोबाचे नाव धोंड्या, दगड्या, काय होते बघा, नाही का? तर आता ते बदलले, आता सुंदर नाव आहेत, धम्मातले नाव आहेत, चांगले नाव आहे. तर एक जस्ट असंच म्हणतो, बदलतात उघडेताई उघडे साहेब ते आडनाव. तर जरी आडनाव त्यांचं उघडे असले तरीसुद्धा मात्र त्यांनी एवढं मोठं सुंदर घर बनवलं. बुद्ध धम्माचं आचरण करतात आणि खरोखर ते धार्मिक आहेत. पुनश्च एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बघा, त्यांचं अभिनंदन करा. हां, व्हेरी गुड. तर असे जोडपे, असे पती पत्नी धार्मिक असायलाच पाहिजे. तर भगवंताने हे 4 गोष्टी सांगितल्या. तुम्हीसुद्धा ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये खूप प्रगती करून घेतली पाहिजे. यासाठी दोघाही उघडे परिवाराला, ताईला आणि उघडे साहेबाला, त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी पुन्हा सरते शेवटी खूप मंगलमैत्री देतो, आशीर्वाद देतो. वेळेच्या अभावी ॲक्च्युली परवाला आम्ही 22 तारखेलाही झोपलो नाही. काल दिवसभर बुद्ध पौर्णिमा होती, दिवसभर कार्यक्रम होते, सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल आम्हाला. आणि कालच्या रात्री म्हणजे 22च्या आणि 23च्या रात्रीसुद्धा झोप नाही झाली. आणि हे कार्यक्रम घेऊन ठेवले होते. मी बऱ्याच लोकांना मेसेज टाकले, बा माझी तब्येत बरी नाही, म्हटलं डॉक्टरांनी सांगितलं की प्रवास करू नका. भंतेजी बिलकुल तुम्हाला प्रवास करता येणार नाही, प्रवचनं करता येणार नाहीत, तुम्हाला आरामाची गरज आहे, कारण कंटिन्यू प्रवास असतो आपला धम्मप्रचारासाठी. मी लोकांना विचारलं बा कॅन्सल करावं का, पोस्टपोन करावं का प्रोग्राम, तर लोक म्हणे तयारी करून ठेवली, म्हणे भंतेजी आता कसं जमेल, ये तसंच म्हणे. आणि त्यामुळे हे कार्यक्रमाचा दौरा सुरू आहे आणि रोज कार्यक्रम असतात. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार अत्यंत जलद गतीने होतो आहे बघा. आणि हे धम्म कार्य करण्यासाठी, बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी जमेची बाजू आहे, परिवर्तनाची नांदी आहे. कारण आज मोबाईल प्रत्येकाकडे आहे, त्याच्यात यूट्यूब आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, रिकामे चित्रपट, रिकामे गाणे, मालिकां काय पाहण्यापेक्षा तुमच्या घरात परिवारात चांगला बदल व्हावा, लेकरा बाळांवर चांगले संस्कार व्हावे, अशी जर तुमची इच्छा असेल तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावरचे प्रवचनं जे आहेत वेगवेगळ्या विषयांवरती बुद्ध बाबासाहेबांच्या संबंधित घरगुती प्रवचन, कौटुंबिक प्रवचन असतात, ते प्रवचन ऐका. लोकांमध्ये बदल होतो, तुमच्यातही बदल होईल. आणि हा
बदल तुम्हाला समोरच दिसतो आहे झालेला, आणि निश्चितपणे सर्वांमध्ये बदल व्हावा यासाठी म्हणून हा छोटासा उपदेश तुमच्या समोर ठेवतो आहे, आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु बोला. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं